नमस्कार. आपण बाजार संघी येथे असून बाजार संघी येथील मुख्य बाजारपेठेत आपण आहोत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहे आणि दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर यातच आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार सागर सुखदेव काटकर हे आहेत, जे पंचायत समिती गाण्यासाठी उभे आहेत. त्याचबरोबर या जिल्हा परिषद बाजार संघी गट आणि पंचायत समिती गण यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही उमेदवार आहेत, जिल्हा परिषद गटासाठी, पंचायत समिती गणासाठी. तर आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार, ज्यांची पंजा ही निशाणी आहे, सागर काटकर हे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं की पण मतदारांपर्यंत आपण पोहोचत आहात. प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्षाचा उमेदवार मतदारांना आपापली माहिती सांगत आहेत, आम्हाला मतदान का करावं. तर आपण आपल्या मतदारांपर्यंत पोहोचत असताना कशा प्रकारे आपण मतदारांना सांगत आहात आपली माहिती, की आपण पुढचा आपला उद्देश असेल. या निवडणुकीत पहिलीच आपली निवडणूक आहे माझी एक पहिलीच उमेदवार म्हणून. म्हणून मी पहिल्याच वेळेस रिंगणामध्ये उतरलेलो आहे. आणि त्याचा विषय असा आहे की मागे होते भाजपचे, यांनी सुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या ताब्यामध्ये होती. आणि सर्व जनतेला कळलेलं आहे की त्यांनी मागील वर्षामध्ये साधारणतः 8 वर्ष झाले आपल्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती व्हायला, तर त्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. ज्या ठिकाणी जातोय, वाड्यावर जातोय, मी शेतवस्तीवरती जातोय, गावात, तर प्रत्येक जणाचं हेच म्हणणं आहे की बा आम्ही त्यांना निवडून दिलं, परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर ते आता डबल निवडणूक लागल्या त्यावेळेसच ते आमच्याकडे आली आणि मधल्या टप्प्यामध्ये ते कोणाकडेही गेलेलं नाही. मी एक युवक कार्यकर्ता असल्यामुळे माझ्याकडे काम करण्याची क्षमता आहे, मला एक काम करण्याची एक आवड आहे आणि एक युवक म्हणून मला सर्वांनी संधी द्यायला पाहिजेत. आणि हे जे आहे, समजा पंचायत समिती म्हणजे एक मुख्य शेतकऱ्यांची आहे, की शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये विविध योजना आहे. त्याच्यामध्ये विहीर आसन, कांदा चाळ आसन, गोटा आसन, पॉली हाऊस आसन, घरकुल आसन, हे पंचायत समितीमध्ये या सर्व काही योजना आहे. आणि विशेष म्हणजे मी ओबीसी सर्व लोकांना हेच माहिती आहे की बा ही जागा जी ही सभापती पदासाठी होती. माझ्याकडे माझ्या बायकोचे डॉक्युमेंट होते, परंतु मी विचार केला ही जागा ही पहिले आरक्षण हे पुरुषाचं निघलेलं आहे, ओबीसी पुरुष म्हणून निघलेलं आहे. मी विचार केला की आपल्याला सभापतीची आवश्यकता नाही, पंचायत समितीमध्ये निवडून आल्यानंतर सुद्धा आपण घरोघरापर्यंत या योजना प्रत्येकाच्या घराघरात पोहोचू. आणि त्यामुळे मी माझ्या घरच्यांचा फॉर्म भरला नाही. मी सभापतीला माझा म्हणजे मला भरायचाच नव्हता, कारण की महिला तिथं जाऊन काय बोलणार आहे हे मला माहिती आहे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, माझं शिक्षण झालेलं आहे. 260 योजना या पंचायत समितीमध्ये आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या असंख्य अशा योजना आहे. मी प्रत्येक घराघरापर्यंत योजना पोहोचणार. आणि विशेष म्हणजे माझ्या समोरील जे कॅन्डिडेट आहे हे दोन्हीही महिला आहे, मी पुरुष आहे. लोक मला हक्कानं फोन करतील, मला सांगतील आमचं हे काम झालं, ते काम झालं. मी एक युवक असल्यामुळे लोक माझं हात पकडतील, कान पकडतील आणि मला खुलताबाद पर्यंत नेतील पंचायत समितीला आणि सांगतील बाबा माझं हे काम राहिलं, हे काम करून दे. एक मला उत्साह आहे आणि लोक मला टाईट शब्दात बोलतील. माझ्या समोरील जे उमेदवार त्यांना बोलू शकत नाही, कारण की काहीही झालं तरी मी एक कार्यकर्ता म्हणजे एक युवक कार्यकर्ता आहे. आणि पंचायत समिती मला निवडून आणल्यानंतर मी असे कोणतेच काम असे पेंटिंग राहू देणार नाही. नाही, आपण जे म्हणालात की एक तुम्ही पुरुष उमेदवार म्हणून आणि त्या समोर आपले जे काही पंचायत समिती गणासाठी महिला उमेदवार जरी असल्या तरी पुरुष म्हणून जर तुम्हाला जे तुमचं म्हणणं आहे की जे मतदार जर समजा तुम्ही निवडून आले पुढचा विषय, तर तुमचा कान पकडून, हात पकडून ते जे काही कामं असतील ते करून घेण्याची मागणी करू शकता. नक्कीच आहे, पण असा विषय नाही आहे की महिला उमेदवार असल्या म्हणून त्यांना मतदार त्यांना म्हणू शकणार नाही. कारण जे काही उमेदवार निवडून दिला, तो कुठलाही असो, महिला पुरुष असो, नागरिकांच्या कामासाठी नागरिकांनी मतदान करून त्यांना निवडून यासाठीच आणलेलं असतं. तो भाग वेगळा. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे जसं आपण जर म्हणलं तर केंद्रात, राज्यात सत्ता आहे. मागे महानगरपालिकेला सुद्धा अशा प्रकारे त्यांना यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तशीच परिस्थिती आहे. आणि एकंदरीत आता जसं आपण तुमच्याशी संवाद साधतोय, तर भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींच्या उमेदवारांसोबत सुद्धा, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असता त्यांनी ही आपापली मते अशाच प्रकारे मांडली. त्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे ते आपली बाजू वरचढ सांगतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुद्धा. मात्र ते सांगत असताना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं की कशा प्रकारचे आपल्याला वरचढ किंवा एकतर्फी होऊ शकते का, तर काही आपण कार्यकर्ते उमेदवार सोडून जे काही नागरिक आहे, मतदार, यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीतच चुरशीची लढत होईल, काँग्रेस 3ऱ्या नंबरला राहील, असे ज्याचं त्याचं वैयक्तिक नागरिक मतदारांचं मत
सांगितलं गेलं. तर आपल्याला तसं वाटतं का की काही जणांनी हे सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी भाजप यांच्यामध्ये काँग्रेस सुद्धा उमेदवार निघू शकतात, मात्र जास्तीत जास्त काही मतदार नागरिकांनी सांगितलं की राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच चुरस होईल, असं आपल्याला वाटतं का? नाही, असं काही होणार नाही. तुम्ही मागे जी आपली जे नगर परिषद झाली खुलताबादची, कन्नडची झाली, याच्यामध्ये सगळ्यांना दिसून आलं दोन्ही पार्ट्यांनी पैशांची खूप उधळण केली. ती राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, यांनी दोघांनी 2 नगराध्यक्ष होते, एक राष्ट्रवादीचा होता, त्याच्यानंतर एक भाजपचा होता. परंतु त्या ठिकाणी हे दोन्हीही पडून जो निवडून आला तो अमेर पटेल म्हणून आहे, नगराध्यक्ष. तर एक युवक म्हणून त्याला खुलताबादकरांनी एक संधी दिली आणि तो अतिशय चांगल्या प्रकारच्या लीडने निवडून आला. असं काही नसतं की बा त्यांच्या दोघांमध्ये लढत होणार आहे, त्या दोघांमध्ये आम्ही तिसरेही निघू शकतो, याच्यात काही शंका नाही. कारण की तुम्ही मागील इलेक्शन बघा, एक जास्तीचे दिवस नाही झाले, त्याला 1-1.5-2 महिनेच झाले की ते नगराध्यक्ष जे झाले तर ते काँग्रेसचे लागले. एक कन्नड असन, त्याच्यानंतर आपलं खुलताबाद असेल, खुलताबादमध्ये सुद्धा एक अतिशय घसरून एक दोन्ही पक्ष एकदम ताकदीने उतरले होते. परंतु भारतीय काँग्रेस या पक्षाने तिथं बाजी मारली. तसंच याही मतदारसंघामध्ये यावेळेस तेच होणार आहे. असं काही नाही की बा ह्याच दोन्हीमध्ये लढत होणार आहे म्हणून. कारण की मतदार हा आता जागृत झालेला आहे. मतदारांनी एक विचार केला, मागे ही भाजपची सत्ता होती आणि यापुढे पण समजून घ्या आता त्यांना चान्स नाही देऊ शकत. एक नवीन एक चेहरा म्हणून मला एक वेळ संधी द्यावा. मी एक उत्साहानं काम करेल आणि कोणाचीही कामं नडू देणार नाही. कारण की मी बाजार सावंगीला सकाळी 8 वाजायला येतो. गावातील लोक आले, मला कोणतेही जर काही सांगितलं की माझं खुलताबादला हे काम नडलं, तर मी त्यांच्या मोटरसायकलच्या पाठीमागे बसून मी ताबडतोब जाण्यासारखं आहे. तर नक्कीच प्रत्येक उमेदवार आपापली बाजू आपापल्या परीने वरचढ सांगत आहे. तुम्हालाही शुभेच्छा. मतदार शेवटी मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकणार हे आपल्याला 9 तारखेला निकालामध्ये स्पष्ट होईल. तोपर्यंत तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद.